खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. एक ऐतिहासिक निर्णयासाठी आपल्या मतदारसंघातील दुसऱ्या ऐतिहासिक निर्णयासाठी उपस्थित तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवी अण्णा, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंदू बापू, किंवा सर्व प्रमुख कार्यकर्ते आधारस्तंभ विठ्ठल साहेब, निकम बापू, काँग्रेसचे सर्व जुने नवे ज्येष्ठ नेते व सर्व बंधू मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आपल्या शिवसेनेचे बारामती जिल्हा परिषदेतील उमेदवार हिम्मत भाऊ, आसन पंचायत समितीचे उमेदवार रोशन, आपल्या बारामती पंचायत समितीचे उमेदवार महेश दादा, हे सर्व उपस्थित. मला एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही इथं आमंत्रित केलं. 2019ला असाच निर्णय रवी अण्णांनी धाडसानं थेट काँग्रेस कमिटीत शिवसेनेच्या उमेदवारांनी मिळून घेतलेला होता आणि तो निर्णय सगळ्या राज्यभर गाजलेला होता आणि त्याचा त्रास बाळासाहेबांना पण झाला. तसाच आज निर्णय तुम्ही घेतला. मी प्रथमतः तुमचे आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अण्णा, विठ्ठल साहेबांनी बारामती जिल्हा परिषद गटात निवडणूक करायची म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची तयारी गेली 2 वर्ष झाले करत होते. ते कोविड पासून करतात विठ्ठल साहेब. पण राजकीय स्थित्यांतर किंवा त्यांनी सांगितलं की प्रतापदादा गेल्यानंतरची ह्या संस्थेची जबाबदारी ही त्यांच्यावर वाढली आणि थोडा त्यांनी संस्थेला न्याय द्यायच्या भूमिकेतून त्या विषयातनं बाजूला गेले. विठ्ठल साहेब हिम्मत भाऊनी सांगितले की 2002ला उमेदवारी मागितली होती. आता त्याला झाले 23 वर्ष. त्यामुळे तुम्ही आत्ता जरी ह्या निर्णयाप्रती आला असला तर हिम्मत भाऊंच्याकडे शिकण्यासारखी काही आशा सोडायची नाही. त्यामुळे तुम्ही काही आशा सोडू नका. कदाचित वेळ योग्य कधीही येऊ शकते. माणसाच्या नशिबात काय आहे हे सांगता येत नसतं. त्यामुळे जे काम तुम्ही करताय ते करत राहावा. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा द्यायच्या दृष्टिकोनातून ज्या आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या, विठ्ठल साहेब भाऊंना तुम्ही ज्याला पाठिंबा दिला ना, त्याला तुम्ही सांगितले की भाऊ, कधी आम्हाला भाऊने सन्मानच दिला. आम्हाला भावाभावांना तीच वागणूक देणं तुम्हाला अपेक्षित आहे. परंतु तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की निवडणूक झाली की कोणीही शत्रू आम्ही मानत नाही किंवा कोणी काम केलं नाही केलं, हा आमदार जो असतो मतदारसंघाचा, हा सगळ्या मतदारसंघाचा आमदार असतो आणि कुठलंही काम करण्याची भूमिका ही विरोधक काय काय हे बघून न करण्याची भूमिका ठेवून तो काम करत असताना
आपल्या मतदारसंघाचा विकास हेच विजन डोळ्यात ठेवून आम्ही निर्णय घेतलेला आहे की ते काम होणार. राहिला काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याचा किंवा एकत्र ठेवण्याचा, तर मला असं वाटतं की तुम्ही कधी वेगळं आमच्यापासून झालं असं मला कधी वाटलंच नाही. काय मतभेद इकडे तिकडे होत असतील, पण तुम्हाला वेगळं वाटणं किंवा तुम्ही आम्हाला वेगळं वाटणं असं इथंपर्यंत कधी काय गेलेलं नाही. चंदूबापू रुसतील, काय होईल, काय तो भाग वेगळा असतो. पण एक घरातली व्यक्ती असतात, त्या प्रकारचं आपल्या कुटुंबासारखं पहिल्यापासून सगळ्यांचे संबंध आहेत. आणि तुम्ही सांगितलं आता अण्णा की भाऊंच्या नंतर आपली मार्केट कमिटी निवडणूक झाली. तुम्ही असं सांगितलं की तुम्ही म्हणाल त्यात आम्ही आहे, जर तुमचं चुकतंय, अध्यक्ष तुमचा आहे मार्केट कमिटीचा, तुम्ही म्हणाल ते आम्ही करतोय. त्यामुळे आम्ही तुम्हाला न्याय देतोच, देत नाही हा प्रश्नच येत नाही. उलट तुम्ही म्हणाल त्या भूमिकेत आम्ही असतो आणि इथून पुढे तुम्ही म्हणाल त्या भूमिकेत राहू एवढी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळं सुधीर भाऊंना तर जरा फार शंका आहेत, पण मी तुम्हाला खात्री देतो, कार्यकर्ता जुना असू द्या नवीन असू द्या, आम्ही जरी भाऊ वयात लहान असलो तरी कुठल्याही कार्यकर्त्याचा सन्मान दुखवणार नाही एवढी तुम्हाला खात्री देऊन, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, ज्या तुमच्या कार्यकर्त्याच्या भावना किंवा कामाचे विषय असतील ते आमच्या भावाभावांच्याकडनं सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू एवढी खात्री देतो. काही गोष्टी निकमकी साहेब तुम्ही सांगितल्या त्या सुद्धा आम्ही तंतोतंत पाळू, ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या व्यक्त केल्या त्या सगळ्या तंतोतंत पाळू. माझे तुम्हाला सुरेश काकांनी सांगितलं काही गोष्टी, आता सुरेश काका येऊन तर बरेच दिवस झाले, त्याचा काँग्रेसचे उटा शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही ज्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतात की आम्ही काय वागायला चुकतो का. त्यामुळे तुम्ही त्या शंका कुशंका घेऊ नका. कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्याचा आहे हा आम्ही भेद न मानता, आपण कुटुंब आहे, आपल्या मतदारसंघात लोक आपल्यावर राहिली पाहिजेत ही भूमिका आहे आमची. त्यामुळे ह्या भूमिकेचे समरस होऊन तुम्ही आमच्याबरोबर राहावं, तुम्ही जे सांगाल त्या सर्व गोष्टी आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या विठ्ठल भाऊंनी सांगितल्या त्या मतदारसंघात होतील एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आमदार सुहास बाबर आज थोडे इथं कार्यक्रमाला तिकडं बारामतीला अजितदादाच्या तिकडे गेले असल्यामुळं आज ते उपस्थित राहू शकेल नाही, पण त्यांच्या उपस्थितीत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याचे त्यांच्याकडून तुम्हाला मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही अत्यंत ताकदीनं काम करून ह्या शिवसेनेच्या 4ही जिल्हा आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या 8 जागा ह्या निवडून आणाव्यात असे तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.